विकेटचा आपण नोंद घ्यायची आणि सर्व खेळाडूंनी आपण देखील नोंद घ्यायची, अन्यथा तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. 5 षटकांची मॅच असणार आहे. 4 षटकं तुम्हाला 20 मिनिटांमध्ये संपवायची, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. सन्माननीय अतिथी कक्षामध्ये आपण बघतोय नरेश म्हात्रे साहेबांचे या ठिकाणी सन्मान केला जाईल. आपुलकीची प्रेमाची अदराची शाल समर्पित केली जाते आहे. हा सन्मान दिला जातोय. खरं तर आपल्या संस्कृतीचं महत्व आहे, जो आपला धर्म आणि आम्हाला धर्म शिकवतो की आलेला प्रत्येक पाहुणा हा देवासमानच असतो. अशा देवासमान असणाऱ्या मान्यवरांचे यथोचित मान सन्मान. तदनंतर आपण आजच्या या स्पर्धेच्या माध्यमातून खरं तर सत्कार मूर्ती आहे, त्यांच्याबद्दल बोलायचं तर विकसनशील विचार माणसाचे कसे असावेत. सरपंच पदाच्या खुर्चीवर विराजमान झाल्यानंतर अनेक विकास कामं केली, पण एक ठळक गोष्ट, यशस्वी शिंदे प्रकरणातून कुठली ग्रामपंचायत जर हायलाइट झाली असेल तर ती चांजे ग्रामपंचायत. चांजे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आपल्या महिलेला सुरक्षा पुरवली गेली पाहिजे. दहीहंडीच्या दिवशी आपण ती अनाउन्समेंट केली आणि तुर्तास सगळ्या गोष्टी अगदी जैसे ते नियोजनबद्ध पाहायला मिळाल्या. आज त्या नियोजनाचा पहिला बॅनर चांजे ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये झळकला गेला. तो बॅनर असा होता की आपल्या उरणमधली किंवा चांजे भागातली कुठली स्त्री जर एखाद्या ठिकाणी अडकली गेली आणि जर तिला गाडी नसेल, यायला त्रास होत असेल, तर चांजे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून एक बाईक आणि एक कार ज्यांच्या नियोजनाखाली शिस्तबद्ध केली गेली, अशी अर्थातच अजयदादा म्हात्रे यांचा यथोचित मान सन्मान मी रविदादांना या ठिकाणी विनंती करेन आणि उपस्थित मान्यवरांना विनंती करेन की आपण सामूहिकरित्या त्यांचा सन्मान या ठिकाणी करावा. सरपंच असावा तर कसा, योग्य विचारांचा. योग्य विचार कोणते, तर छत्रपती शिवाजी महाराजांनी एक आदर्श संपूर्ण जगाला दिलाय. ते आदर्श, ते विचार आपल्या समाजामध्ये उगाचच खुर्ची उभवण्यासाठी सरपंच होऊ नये. अगदी योग्य दिशा, योग्य मार्ग आज आपल्या अजयदादांचा ज्या दिशेने सुरू आहे, त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातो आहे. तदनंतर मी सन्माननीय रविदादांना विनंती करतो की आपण स्पर्धकांना या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त कराव्यात. आजच्या या माजी सरपंच जितेंद्र घरत व सरपंच अजय म्हात्रे या दोघा मिळून जो चषक आयोजित केला, या कार्यक्रमाला उपस्थित राहिले प्रीतीताई म्हात्रे, तसेच आमच्या चांजे ग्रामपंचायतचे डॅसिंग सरपंच अजय म्हात्रे, सन्माननीय व्यासपीठ आणि इथे जमलेल्या क्रिकेट प्रेमी. खरं तर अजय आणि जितूबाई, तुमचे धन्यवाद मानायला पाहिजे. असा शोभेल असा कार्यक्रम तुम्ही आयोजित केलात. या कार्यक्रमाला जमलेल्या माझ्या क्रिकेट बंधूंना आणि माझ्या सर्व खेळाडूंना माझ्या उरण तालुका भारतीय जनता पार्टीतर्फे हार्दिक शुभेच्छा. एवढे बोलून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद दादा, आपण थोडक्यात या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त केल्या. तदनंतर मी पनवेल महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका तथा शेतकरी कामगार पक्ष महाराष्ट्र राज्याच्या सदस्या प्रीतीताईंना विनंती करतोय की आपण आपल्या भावना आणि शुभेच्छा व्यक्त कराव्यात. नमस्कार. जितेंद्र घरत व अजय म्हात्रे चषक आयोजित करण्यात आलेल्या या भव्य दिव्य सामन्यासाठी मला आमंत्रित केल्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. व्यासपीठावर उपस्थित असलेले सगळे ज्येष्ठ आणि आदरणीय जे सदस्य इथे उपस्थित आहेत त्यांना मी हृदयस्पर्शी नमन करते. आज अनेक जण ह्या व्यासपीठावर उपस्थित आहे आणि खरं तर मला खूप आनंद किंवा मला मनापासून एक व्यक्त करायची वाटते की एक उरणची कन्या, कारण कैलासवासी अशोक म्हात्रे यांची मी मुलगी आहे आणि त्याहून अधिक मला जास्त सांगायची वाटेल की एक ज्येष्ठ भजन कीर्तनकार जनार्दन बुवा म्हात्रे यांची मी नात आहे आणि मुलेखण गावात असताना अनेक नाती संबंधी माझे तर आहेतच. काका लोक आहेत, आता व्यासपीठावर नरेश म्हात्रे आहेत, रवींद्र घरत आहेत, माझे बंधू मंगेश म्हात्रे आहेत, विश्वास म्हात्रे आहे आणि आयोजकांमध्ये मला वाटतं तर सगळेच सनी घ्या, रॉबिन घ्या, सगळेच हे माझे बंधू आहेत आणि आयोजकांमध्ये सगळे आहेत. पण मला अजय आता खरं सांगायची वाटतं की मी लहानपणापासून या गावात आलेली आहे. जरी माझ्या इथे जन्म झालेला नसला तरी पण शेवटी माझं गावच आहे. पण मी त्या वेळेपासून बघते की मुलेकण गाव हा खूप
छोटा गाव होता किंवा घरं फार जवळजवळ होती आणि त्या गावाचे पहिले जे सरपंच होते, जेव्हा मी होती तेव्हा हरिभाऊ घरात हे सरपंच होते, त्यांना आम्ही आप्पा म्हणायचो. आणि तेव्हापासूनची गावाची प्रगती सुरू झालेली आहे, ती प्रगती होत गेलेली आहे, डेव्हलपमेंट होत गेलेलं आहे. नंतर त्याच्यानंतर अनेक सदस्य आले, जशी आता उज्ज्वलताई आहे एक महिला सदस्य झाल्यानंतर त्या गावाची एक वेगळी बदल करण्यात आला. कारण जेव्हा महिला येतात, दोघी महिला आहेत आणि महिला जेव्हा आल्यानंतर एक आपली सुरुवात पाण्यापासून असते, घरापासून असते, ड्रेनेजची लाईनपासून असते आणि ते जे बदल बघायला मिळाले त्याच्याबद्दल मला खूप आनंद वाटते. आजी दादा, तू खूप मोठी धुरा सांभाळली आहेस आणि हा जो बदल दिसतोय मला, नवीन नवीन जे चेंजेस झाले, कारण पाण्याची ही मोठी समस्या ह्या गावात होती. पाण्याचं कुठलंही इथे नव्हतं किंवा व्यवस्था होत नव्हती. हरिभाऊ घरात म्हणजे आप्पा आपले जेव्हा होते तेव्हा त्यांनी बरीच मेहनत त्या गावासाठी केली होती. पण पाणी आणण्याचं काम, कारण खूप दिवस पाणी येत नव्हतं, पाणी येण्याचं काम जे तू लवकर केले, ड्रेनेज लाईन केली, गटाराची लाईन तू जी निर्माण केली, आज मला इतका बदल दिसतोय माझ्या गावामध्ये, त्याच्याबद्दल मला खूप आनंद वाटतोय. हे जे आपण मॅचेस भरवतो ह्याच्यामध्ये आपल्या उरण गावाचा मला अतिशय अभिमान वाटतो. कारण उरण पंचक्रोशीमध्ये जे खेळाडू तयार झालेत, आत्ताच मला वाटतं कालच एक न्यूज आली होती की अमित नाईक आपला एक अभिषेक बच्चन त्या टीममध्ये सिलेक्ट झाला. त्यामुळे त्याचं कौतुक वाटतं की ह्या मॅचेसमधून आपला एक नवीन खेळाडू, नवीन एक प्लेअर तयार होतोय. आणि त्याच्यानंतर अजून एक आनंदाची बातमी की संजीवन दादा, आपला संजीवन म्हात्रे जो हास्य प्रबोधनकार आहे, तो आगरी आपल्या समाजाचा आहे आणि त्यांनी अनेक आगरी भाषेतून प्रबोधन करण्याचं काम केलंय. त्याचा सुपुत्र म्हणजे खोपट्याचा एक सुपुत्र सिद्धार्थ आज आपल्या रणजी ट्रॉफीमध्ये सिलेक्ट झाले, त्याहून आनंदाची गोष्ट नाही. आणि खरं सांगते की ह्या मॅचेस हा खूप अत्यंत गरजेचा असतात. या मॅचेसमधूनच आपला कोणतरी एक खिलाडी तयार होत असतो आणि तो तयार झालेला आहे. अशीच तू प्रगती करत राहा. आज नवीनच मला समजलं, आशिष दादांनी आता मला जस्ट सांगितलं की जो बॅनर महिलांसाठी लागला गेला आहे, खरं तर आता जो लाईव्ह इव्हेंट जो चालू आहे, जो रुचिल इथे बसलेला आहे, हा आमचा चिंतामणी ग्रुपमधला एक मुलगा आहे. चिंतामणी ग्रुपमधला एक मोठा गणपतीचा आमचा एक ग्रुप आहे पनवेलमध्ये. आणि पनवेलमध्ये सगळ्यात मोठा गणपती, शिस्तबद्ध गणपतीचं आयोजन, विसर्जन म्हणतात, आगमन, हा जो गणपतीचं आगमन होतं या ग्रुपनी केला जातो. आणि ह्या ग्रुपनीही पहिले सुरुवात केली होती. दादा अजय, मी का सांगते तुला, ह्या ग्रुपनी पहिले सुरुवात केली होती की पूर्ण पनवेलमध्ये कुठलीही मुलगी लेट येईल, कुठलीही बाई लेट आली तर त्याचे फोन नंबर, आणि ह्यांनी अक्षरशः ती सेवा अजूनपर्यंत देत आली. ती सेवा तू आता चालू केल्यानंतर मला अत्यंत आनंद होत आहे की महिलांच्या पाठीमागे असे जर खंबीर भाऊ उभे असतील तर खरंच कुठलीच भीती राहणार नाही. मागच्या 2-3 महिन्यात जे काय घडलं होतं उरणमध्ये किंवा आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये, ते अत्यंत गंभीर होतं आणि दुःखदायक होतं. ते असं परत घडू नये अशी अपेक्षा करते. आणि मला वाटतं तू चांगलं काम हे सुरू केलेलं आहे. प्रगती करण्याच्या मागे हे अशी सेवा करणं अत्यंत गरजेची असते. आज मला आनंद होत आहे की पनवेलची एक नगरसेविका म्हणून मी खूप गर्वाने काम करत असेल, पण ह्या सामन्यामधला जेव्हा एक माझा भाऊ जेव्हा खेळतो आणि कुठे असल्या मोठ्या टीममध्ये सिलेक्ट होतो, त्याच्यापेक्षा आनंदाची गोष्ट मला वाटणार नाही. नक्कीच असे खेळ, असे सामने झाले पाहिजे. आणि मी परत तुम्हा सगळ्या आयोजकांचं पहिले तर अभिनंदन करते की अगदी चांगल्या रीतीने तुम्ही हे सामने भरवत असतात. असे सामने भरवत जा. कुठलं तरी टॅलेंट आहे कुठल्या मुलामध्ये, तो बाहेर निघत असतो, ते दिसून येतो. आणि मी परत एकदा तुम्हाला शुभेच्छा देते. अजय, तू असंच काम करत राहा. आमचा सनी आहे तुझ्यासोबत, तो एक चांगला काम करायला लागलाय. अनेक म्हणजे सगळेच इकडे आहे, मी त्यांच्या सगळ्यांचे नाव घेऊ नाही शकत, पण मी सगळ्यांना शुभेच्छा देते. तुम्ही असंच काम करत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद ताई, आपण थोडक्यात या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त केल्यात. खरं तर अजयदादांचं कार्य फार मोठं आहे. महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी, पण गेली कैक वर्ष सांजे ग्रामपंचायत करंजामध्ये भेडसावणारा पाण्याचा प्रश्न, 15-15 दिवसामध्ये येणारा पाणी, अजयदादांच्या प्रयत्नातून तो 3 दिवसावर आला, ही देखील फार मोठी गोष्ट आहे. तर येणाऱ्या काही दिवसामध्ये 4 दिवसाचा म्हणजे तालुक्यातल्या सगळ्यात मोठा आदिवासी मेळावा आपल्या तालुक्यामध्ये त्यांच्या माध्यमातून भरवला जात आहे. आणि आदिवासी बांधवांना ज्या वस्तू आहेत, ज्या गरजेच्या वस्तू आहेत, त्या त्यांच्या माध्यमातून वाटप केल्या जाणार आहेत. आणि तदनंतर आपण पाहतो की सरकारच्या माध्यमातून स्वच्छता अभियान राबवली जातात, पण प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ती राबवली जातात असं नाही. पण येत्या 4 दिवसात म्हणजे 4 दिवस सलग सांजे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून, उद्यापासून सलग 4 दिवस सांजे ग्रामपंचायतीमध्ये तालुक्यातला सगळ्यात मोठा स्वच्छता अभियान आपल्या सरपंच आणि ग्रामपंचायत माध्यमातून राबवलं जाते. ही सगळ्यात मोठी जमेची बाजू आहे. आपण सरपंचांचा एकदा जोरदार टाळ्यांनी या ठिकाणी
कौतुक करू आणि आभार मानू की असंच आपल्या हातून कार्य घडत राहो जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे. अजय दादा, तुमच्याकडे देण्याची वृत्ती आहे. जे चांगलं आहे त्या प्रत्येकाच्या मनात यावं, जे चांगलं आहे त्या समाजाच्या मनात यावं आणि समाज आपला मोठा बाबा या मी या ठिकाणी प्रार्थना व्यक्त करू. परत एकदा आपण तमाम मान्यवरांचं कौतुक करू, आभार व्यक्त करू आणि मान्यवरांचं कौतुक करत असताना आपण परत एकदा कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने जाऊ, ज्या ठिकाणी आपल्या समेत आज शंतनू चव्हाण आणि निखिल भोपी हे देखील आपल्याला पाहायला मिळतील. चला, मैदानावरती आपल्याला चौकार पाहायला मिळाला. अगदी जर का पाहिलात तर षटक क्रमांक मैदानावरती पाहायला मिळतोय दुसरं आणि धावा टोटल स्कोर कार्ड वरती 12 पाहायला मिळतात. बरं ताई, आज आपण दादा सामना पाहतोय. सामन्यामध्ये आपण पाहतोय की उरण अंपायर असोसिएशनची स्थापना आहे. क्रिकेट फार आधुनिक झाल्याने आधुनिक क्रिकेटमध्ये सगळ्या गोष्टी आता व्यावसायिकरित्या पाहिल्या जातात. जे सध्या मैदानावर पंच आहेत सुरेश म्हात्रे सर, ते महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेनं पंच म्हणून घोषित झाले. पण आज अभिमानाची गोष्ट आहे की आपल्या मुलेखंड गावाचा एक पुत्र म्हणजे सरांचे चिरंजीव बीसीसीआयच्या परीक्षेमध्ये पास होऊन ते आज पंच म्हणून घोषित होत आहेत आणि कमी वयाचे पंच होण्याचा बहुमान आपल्या गावाला लाभलाय. वरुण म्हात्रे यांचं एकदा जोरदार टाळ्याने आपण कौतुक करूया. पुत्र बाबा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा, वडील एकीकडे आहेत आणि आता पुत्र दुसऱ्या बाजूने आपल्या गावाचा आपल्या तालुक्याचा झेंडा फडकवत आहे. तर तमाम उपस्थित खेळाडू आणि प्रेक्षकांना विनंती करू की आपण वरुण म्हात्रे याचं एकदा जोरदार टाळ्याने या ठिकाणी कौतुक करूया. चोली आपण आवाज कू शंतनू चव्हाण यांचा. शेवटचं षटक आपल्याला पाहायला मिळणार आहे. जर का आपण शेवटचा बॉल मैदानावरती पाहायला मिळणार, दुसरं षटक प्रगती पथावरती पाहायला मिळतं आणि आतापर्यंत टोटल स्कोर कार्ड 13 वरती जाऊन पोहोचलोय. ज्यावेळच्या बॉलवरती आपल्याला बॅटची कडा पाहायला मिळाली आणि फलंदाज बाद झाले. षटक क्रमांक संपलाय दुसरा आणि धावा टोटल स्कोर. सॉंगला पण आवाज. हॅलो माइक चेक. थँक्यू सो मच. सन्मान सोहळा आपल्याला मैदानावरती जरूर पाहायला मिळाला. अगदी जर का पाहिलात तर आपल्याला आवाज ऐकायला मिळाला आतिश पाटील सरांचा. थँक्यू सो मच आतिश पाटील सर. आपण पाहताय मैदानावरती वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. प्रथम गणरायाला वंदन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांना त्रिवार मानाचा मुजरा करत मी क्रिकेट समालोचक शंतनू चव्हाण घेऊन जातो क्रिकेटच्या पटलावरती. जिथे आपण पाहताय जितेंद्र घरत माजी सरपंच सांजे व आपण पाहताय अजय मात्र सरपंच सांजे 2025 चा भव्य दिव्य क्रिकेटचा 16 मैदानावरती पाहायला मिळतोय आणि जिथे आपण पाहताय षटक क्रमांक मैदानावरून 2 चा खेळ संपलाय आणि टोटल स्कोर कार्ड वरती आपण धावा गडी 5 झाले आतापर्यंत मैदानावरतून 3 आणि धावा टोटल स्कोर कार्ड वरती 13 पाहायला मिळतात. तिसरं षटक टाकण्यासाठी आपण पाहताय गोलंदाजच्या मोर्चावरती हनुमान कातकर यांना प्राचारित केलं जातो. आपण पाहताय टॉस जिंकला जर का पाहिला तर मांगिंदे भवरा टीमच्या माध्यमातून आणि आपण पाहताय क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि जर का आपण पाहिलं तर मैदानावरती क्षेत्ररक्षण स्वीकारल्यानंतर आणि आपल्याला आजच्या दिवसामध्ये जरूर पाहता रोहित भोपी सर देखील आपल्याला ऐकायला मिळणार आहेत. त्यांना देखील मी इन्व्हाइट करतोय की आपण देखील आमच्या कॉम बॉक्स मध्ये जॉईन व्हायचं आहे. अगदी जर का आपण पाहिलं तर 4 षटकं तुम्हाला 20 मिनिटांमध्ये संपवायची त्याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. अगदी जर का पाहिलात तर 2 षटक संपल्यानंतर अजूनही जर का पाहिलात तर मैदानावरती 13 धावसंख्या पाहायला मिळतात. यावेळचा पहिला लोवर फुलटॉस बॉल पाहायला मिळाला आहे. अगदी जर का पाहिला तर फटक्यामध्ये ताकद जरूर बेमिसाल होती, परंतु यावेळेस टिपला जातो झेल आणि फलंदाजाचा संपुष्टात आला खेळ. रवी होईल बॅक टू डगआउट.
या स्पर्धेला ज्यांना नियोजित सहकार्य केलेले आहे असे राहुल दादा म्हात्रे यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचा आपण मनापासून आणि मनाच्या अंतःकरणापासून स्वागत करत आहोत. एका बाजूला टीम आपल्याला पाहायला मिळणार आहे खेळकोट आणि एका विरोधामध्ये एक टीम शूटिंग करंजा. दोन्ही टीमला आम्ही इन्व्हाइट करतो. आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉस करण्यासाठी आमच्या टॉस बॉक्समध्ये यायचा. जर का इनिंग ब्रेकमध्ये टॉस करण्यासाठी आपण आला नाही आहे तर असं करून जो कॅप्टन उपस्थित असेल त्या टीमला मात्र टॉस विन आहे त्याची देखील आपण नोंद घेऊयात. त्यावेळेचा बॉल मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाला. अगदी तेज करणार बॉल मैदानावरती मैदानावरचा संपर्क येत नाही आहे. शॉर्ट बॉल मैदानावरती पाहायला मिळाला. षटक क्रमांक दुसऱ्या असताना आतापर्यंत 2 बॉलवरती काही धावा नाही. टॉस जिंकला आपण पाहताय भवरा टीमनं आणि क्षेत्ररक्षण करण्याचा जो डिसिजन घेतलाय ना तो आतापर्यंत आपण पाहताय अप्रतिम दर्जाचा क्षेत्ररक्षण देखील मैदानावरती पाहायला मिळतोय. अगदी जर का पाहिलं तर मैदानावरती आतापर्यंत विचार करायचं झालं तर 15 बॉलचा खेळ संपल्यानंतर धावा स्कोर कार्ड वरती 14 पाहायला मिळतात. अगदी जर का पाहिलं तर सुरुवातीला प्रामुख्याचे फलंदाज मैदानावरती डाऊननगर टीमच्या माध्यमातून बाद झाल्यानंतर आपण पाहताय मैदानावरती थोडासा अडचणीमध्ये सापडलाय डाऊननगर संघ. याच दरम्यान पाहतोय 190 विधानसभेचे माजी आमदार आदरणीय श्री मनोहर शेठ भोईर साहेबांच्या अगदी जवळचे निकटवर्तीय आदरणीय श्री भूपेंद्रजी भोईर यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं आपण मनापासून आणि मनाच्या अंतःकरणापासून स्वागत करत आहोत. यावेळच्या बॉलवरती आपण पाहताय मैदानावरती अप्रतिम दर्जाची गोलंदाजी आतापर्यंत डाऊननगर टीमच्या माध्यमातून जर आपल्याला बॅटिंग करत असताना कुठेतरी अडचणीमध्ये सापडताना पाहायला मिळाला डाऊननगर संघ मैदानावरती आणि भवरा संघ या मॅच वरती आपण पाहता आतापर्यंत वर्चस्व निर्माण करतोय मैदानावरती. नेक्स्ट बॉल. यावेळचा बॉल देखील मैदानावरती वेगवान गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळते. अगदी जर का पाहिलं तर या षटकामध्ये अगदी बांधून ठेवलंय आणि जकडून ठेवलंय गोलंदाजच्या मोर्चावरती आपण गोलंदाज हनुमंत यांना पाहताय. मैदानावरती जशा प्रकारची गोलंदाजी हवी आहे ना तशा प्रकारची गोलंदाजी आज मात्र आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. यावेळच्या बॉलवरती देखील अप्रतिम दर्जाचा बॉल पाहायला मिळाला आहे. पंचांच्या माध्यमातून षटक क्रमांक पहिला संपल्याचा इशारा येतोय. षटक क्रमांक मैदानावरती आपण पाहताय संपला तिसरा. अर्थातच खऱ्या अर्थानं 18 बॉलचा खेळ संपल्यानंतर बॅटिंग करणारी टीम मैदानावरती डाऊननगर पाहायला मिळते आहे. आपण पाहताय गडी पास झाले आतापर्यंत 4 आणि धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहताय 14. आणि चला आम्ही सर्व प्रेक्षकांना सांगतोय की आपण कोणत्याही प्रवेशद्वारासमोर कोणी गाड्या लावायच्या नाहीये त्याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. येस, या दरम्यान आलेल्या मान्यवरांचं आपण स्वागत करूया. बंधन धाग्याचं काळीज वाघाचं शिवसेनेच्या अगदी विचारांशी एकनिष्ठ असणारे सन्माननीय भूपेंद्रजी भोईर यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. मी सन्माननीय आयोजकांना विनंती करतोय की आपण भूपेंद्रजी भोईर यांना या ठिकाणी सन्मान समर्पित करावा. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे रखरखते विचार, कैक वर्ष एकनिष्ठपणा, स्वाभिमान आणि निष्ठा कधीच जनगहाण ठेवली नाही आणि म्हणूनच पक्षाच्या विचारांशी निष्ठेनं काम करणारा हा कार्यकर्ता अर्थातच सन्माननीय भूपेंद्रजी भोईर मी विनंती करतोय आदरणीय श्री विशाल म्हात्रे यांना की आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान भूपेंद्रजी भोईर यांना या ठिकाणी समर्पित करावा. आपुलकीची शाल परिधान केली जात आहे. सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ दिलं जात आहे आणि या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांना एक गोड आठवण भेट समर्पित केली जात आहे. तदनंतर आपण पाहतोय सन्मान्य अतिथी कक्षामध्ये राहुल दादा म्हात्रे यांचे या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. आपण त्यांना या ठिकाणी सन्मान समर्पित करत आहोत. सन्माननीय राहुलजी म्हात्रे यांना यथोचित मान सन्मान दिला जाईल. मी विनंती करेन विशाल दादा यांना की आपण आपल्या शुभ हस्ते राहुल म्हात्रे यांचा यथोचित मान सन्मान करावं. चलूया या सन्मान सोहळ्याच्या दिशेनं आपण राहुल दादांचा सन्मान या ठिकाणी करू. आवाज ऐकू आपण शंतनू यांचा. आपण पाहताय मैदानावरती बॅट्समन स्ट्रायकर वरती आपल्याला विक्की पाहायला मिळणार आहे. त्याच्यासाठी सुवर्ण संधी आली आहे. आपण पाहताय बॅक टू बॅक 3 6 साठी आबास शेठ यांच्या माध्यमातून डबल रोख रक्कम 1000 रुपयाचं कॅश प्राइज झाल्या. बॅक टू बॅक 3 षटकार लगावलेत तर मात्र आपल्यासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. परंतु आम्ही इन्व्हाइट करतोय की जर का आपण पाहिला तर बॅटिंग करणारी टीम डाऊननगर आपल्या डग आउट मध्ये फक्त खेळणारे 11 खेळाडूच बसतील याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. जे अतिरिक्त खेळाडू असतील त्यांनी कृपया आपण खाली थांबायचं याची देखील नोंद घ्यायची आहे. अन्यथा आपल्याला मात्र पेनल्टीला सामोरं जावं लागेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. मैदानावरती आपण पाहताय षटक क्रमांक 4 प्रगती पथावरती आणि जिथे पहिल्या बॉलवरती 1 धावसंख्या पाहायला मिळाली आहे. यावेळचा बॉल देखील आपण पाहताय मैदानावरती वेगवान आणि धारदार गोलंदाजी यावेळेस आपण मैदानावरती पाहताय.
गोलंदाजी करताना संघ मांगिनदेव भवरा संघ आपण जर का पाहिला तर या स्पर्धेमध्ये अगदी जर का पाहिलं तर स्पर्धा चालू होण्याच्या 1 ते 1.5 तास अगोदरच या स्पर्धेमध्ये त्यांची उपस्थिती पाहायला मिळाली आणि टॉस जिंकल्यानंतर त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षण करण्याचा डिसिजन घेतलाय तो आतापर्यंत आपण पाहताय मैदानावरती अगदी जर का पाहिलं तर सक्सेसफुल होत असताना आपण मैदानावरती पाहताय। या वेळचा बॉल देखील वेगवान बॉल मैदानावरती पाहायला मिळतो आहे। अगदी जर का पाहिलं तर बॅट्समन विक्की याला मैदानावरती जकडवून ठेवलं जातो आहे। गोलंदाजच्या मोर्चावरती आपण पाहताय अगदी जर का पाहिलं तर विक्की याच्याबद्दल आपण चर्चा करतोय। बॅक टू बॅक 3 साठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे 3 षटकारांसाठी, परंतु त्याच्या बॅटला अजूनही सूर गवसला नाही। या 5 बॉल त्याच्या माध्यमातून अगदी डॉट खेळण्यात आले। नेक्स्ट बॉल या वेळच्या बॉलवरती आपण पाहता थोडस रनअप मध्ये आपण पाहता अडथळा पाहायला मिळाला। मांगीरदेव भवरा हा संघ मैदानावरती आपल्याला क्षेत्ररक्षण करत असताना मैदानावरती पाहायला मिळतोय। बॅटिंग करणारी टीम मैदानावरती डाऊन नगर आज मात्र अडचणीमध्ये सापडले। यावेळचा लोअर फुल टॉस बॉल मैदानावरती पाहायला मिळाला। क्षेत्ररक्षक येतोय, कोणती चुकी यावेळेस करणार नाहीये, बॉलला आडवेल फेकेल तत्पूर्वी मात्र सहज रीतीनं एक धावसंख्या मैदानावरती कंप्लीट केली जाईल। अगदी जर का पाहिलं तर बॅकअप देखील मैदानावरती पाहायला मिळालं आणि आतापर्यंत टोटल बॉल संपले 4 आणि धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहताय 16 धावा। 4 गडी बाद झाल्यानंतर 16 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात। षटक क्रमांक मैदानावरती आपण पाहताय 4थं प्रगतीपथावरती असताना आम्ही इन्व्हाइट करतोय पुन्हा एकदा SPCC करंजा आणि त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला टीम पाहायला मिळणार आहे पिरकोन। दोन्ही टीमला आम्ही इन्व्हाइट करतोय। इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाणार आहे याची देखील आपण नोंद घ्यायची आहे आणि जर का आपण पाहिला तर इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करण्यासाठी आला नाही आहे। जर का कोणत्याही एक टीमचा कॅप्टन उपस्थित असेल आणि जर का इनिंग ब्रेक मध्ये टॉस झाला नाही तर मात्र त्या टीमच्या टीम कॅप्टनला आणि जर का दोन्ही संघाचे टीम कॅप्टन नसतील तर मात्र एक षटक कमी केला जाईल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे। नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल एका बाजूने SPCC करंजा आणि त्यांच्या विरोधामध्ये पिरकोन या दोन टीम दरम्यान। यावेळेस देखील आपण पाहताय गोलंदाजाच्या रणअप मध्ये थोडस अडथळा मैदानावरती पाहायला मिळाला। आतापर्यंत जर का पाहिलात तर लास्ट बॉल आपण पाहता 4थ्या षटकातील आपल्याला पाहायला मिळणार। आजच्या दिवसामध्ये जर का आपण पाहिलात तर आतिश पाटील सर यांचा देखील आपण आवाज ऐकला, तदनंतर रोहित बोपी सरांना देखील आपण आजच्या दिवसामध्ये ऐकणार आहोत। सर्वांचं आपण करूयात सहर्ष हार्दिक स्वागत आणि जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने जिथे आपण पाहताय माजी सरपंच जितेंद्र घरत व सरपंच अजय मात्र चषकाला करूयात पुन्हा एकदा प्रारंभ आणि शुभारंभ। मैदानावरती आपण पाहताय लपटेड फटका मैदानावरती पाहायला मिळाला। एक धावसंख्या कंप्लीट केली आणि बघता सहज रीतीनं दुसऱ्या धावेचं कॉलिंग देखील मैदानावरती पाहायला मिळालं आणि बघता षटक क्रमांक मैदानावरती 4थं संपलंय आणि टोटल स्कोर कार्ड वरती आपण धावा पाहताय 18 धावा आणि अगदी जर का पाहिला तर 4 षटक संपल्यानंतर मैदानावरती 19 धावा पाहायला मिळाल्या। 24 बॉलचा खेळ संपलाय आणि मैदानावरती 24 बॉलचा खेळ संपल्यानंतर 19 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वरती। चला 12th मॅन मैदानावरती पाणी घेऊन जायचं। चला 12th मॅन आपण मैदानावरती पाणी घेऊन जायचं। 4 षटकांचा खेळ संपलाय, धावा टोटल आपल्याला मैदानावरती 19 पाहायला मिळणार आहेत। कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा। जितेंद्र घरत माजी सरपंच चांजे चषक, अजय मात्रे सरपंच चांजे चषक 2025 ऐकत एक सुमधुर संगीत। 19 धावा स्कोर कार्ड वरती आणि चला SPCC करंजा टीमचे टीम कॅप्टन उपस्थित आहेत। आम्ही इन्व्हाइट करतोय शेवटचा कॉल असणाऱ्या पिरकोन टीम साठी आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करण्यासाठी यायचं आहे, अन्यथा करंजा टीमला टॉस विन दिला जाईल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे। कम ऑन डीजे।
शोधामध्ये आणि याच मोठ्या फटक्यांची अपेक्षा मात्र जरूर नवनगर टीम साठी असणार आहे। आणि जर का आपण पाहिला तर 25 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वरती लागल्यात 5 बॉल मध्ये। अजूनही जर का 20 धावा जरी आल्या तरी मात्र एक फायटिंग टोटल आपल्याला पाहायला मिळणार आहे। 25 धावा तर लागल्यात, अजूनही 5 बॉल शिल्लक असतील, पाहूयात कितपर्यंत धावसंख्येवरती मजल मारली जाईल। परंतु यावेळच्या बॉलवरती आपण पाहता बिगिट करण्याचा प्रयत्न केला जातोय। क्षेत्ररक्षक येईल, बॉलला आडवे फेकेल, तत्पूर्वी मात्र आपण पाहताय मैदानामधून रन आउटच्या स्वरूपामध्ये बॅट्समन क्रमांक 5 होईल बॅक टू डक आउट। चला न्यू बॅट्समन मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतील, सुजय पाहायला मिळणार आहेत। आणि जर का आपण पाहिलं तर दोन्ही टीमचे टीम कॅप्टन उपस्थित पाहायला मिळतील। इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल, एका बाजूने टीम आपल्याला पाहायला मिळणार आहे SPCC करंजा आणि त्यांच्या विरोधामध्ये बिग फाईट देणारी टीम आपल्याला पाहायला मिळणार आहे पिरकोन। या दोन टीम दरम्यान नंतरचा सामना मैदानावरती पाहायला मिळेल। तत्पूर्वी आपण पाहताय ही मॅच मैदानावरती आपण एन्जॉय करताय। एका बाजूला टीम डाऊन नगर आणि दुसऱ्या बाजूला भवरा, या दोन टीम दरम्यान नेक्स्ट बॉल। यावेळचा देखील लोअर फुलटॉस बॉल मैदानावरती पाहायला मिळाला आणि पंचांचा इशारा आलाय इट्स अ बीमर। बॉल 1 बाउन्स 2 बाउन्स, सीमारेषा पार आणि येईल हा चौकार। अगदी जर का पाहिला तर आताच्या घडीला मैदानावरती टोटल धावा पाहायला मिळतात 31 धावा। 31 धावा पाहायला मिळाल्या आहेत आतापर्यंत। जर का आपण पाहिलं तर 31 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात। अजूनही बॉल येणारे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळणार आहेत। 4 बॉलचा खेळ असणार आहे, बघा 4 बॉल वरती कितपर्यंत धावसंख्येवरती मजल मारली जाईल मैदानावरती। यावेळच्या बॉलवरती आपण पाहताय मैदानावरती बिगिट करण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु बॅकअप नव्हतं या कारणाने मैदानावरती डायरेक्ट हिट केली गेली नाही आहे। परंतु जर का आपण पाहिला तर डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळणार आहे। बॉल संपले आतापर्यंत 3 आणि टोटल धावसंख्या पाहायला मिळतात 31 धावा। 31 धावा टोटल स्कोर कार्ड वरती, जिथे 40 ते 45 धावा जरी आल्या तरी मात्र फायटिंग टोटल आपल्याला पाहायला मिळणार आहे। आणि जर का पाहिला तर नेक्स्ट बॉल। यावेळच्या बॉलवरती आपण पाहताय कट केलाय आणि अगदी जर का पाहिला तर डायरेक्ट हिट देखील मैदानावरती करण्याचा प्रयत्न केलाय। जर का डायरेक्ट हिट झाला असता तरी देखील काम तमाम झाला असता, परंतु तसं काय मैदानावरती घडत नाहीये। या बॉलवरती एक धावसंख्या पाहायला मिळाली, एका धावेने बॉल संपले आतापर्यंत 4 आणि शेवटचे 2 बॉल मैदानावरती असणार आहेत। आणि आतापर्यंत आपण पाहताय 32 धावा टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात। आजच्या दिवसातली पहिली मॅच आपण मात्र जरूर एन्जॉय करताय। एका बाजूला टॉस जिंकल्यानंतर आपण पाहताय भवरा टीमने क्षेत्ररक्षण करण्याचा जो डिसिजन घेतलाय ना, तो आतापर्यंत जर का आपण पाहिलात ना तर मैदानावरती अप्रतिम दर्जाचा खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला। आणि जर का पाहिलात तर यावेळच्या बॉलवरती देखील 2 धावसंख्या, टोटल धावसंख्या आपण पाहताय मैदानावरती 5 बॉलचा खेळ संपल्यानंतर 34 धावा आणि शेवटचा एक बॉल टार्गेट सेट करणारा मैदानावरती पाहायला मिळणार आहे। पाव्या षटकार येईल, चौकार येईल, डॉट बॉल येईल, सिंगल येईल, डबल येईल का मोठा फटका येईल की विकेट येईल, शेवटचा बॉल। यावेळच्या बॉलवरती आपण पाहताय आक्रमण केलाय आणि बॉल सीमारेषा पार। या बॉलवरती धावा येतील 6 आणि 6 धावेने आपण पाहताय टार्गेट सेट केलं जाईल। टोटल धावसंख्या आपण पाहताय 5 षटकांचा खेळ संपल्यानंतर 40 धावा आणि जिथे आपण पाहताय पूर्वार्धाचा खेळ संपलाय 30 बॉलचा खेळ संपल्यानंतर टोटल धावा आपल्याला पाहायला मिळाल्या 40 आणि विजयासाठी 5 षटकांमध्ये 41 धावसंख्येची आवश्यकता असणार आहे। परंतु नव्यात फॉर्म बॉक्सच्या दिशेने जिथे आतिश पाटील सर दोन्ही टीम दरम्यान टॉस करतील। या दरम्यान आपण प्रेझेंटेशन बॉक्स एरियाच्या दिशेने येऊया। मी विनंती करेन प्रीतीताई जॉर्ज मॅडम यांना की आपण बॉक्स मध्ये यावं। आपण टॉप बॉक्स मध्ये या। एका बाजूला SPCC करंजा, दुसऱ्या बाजूला पिरकोनचा संघ। एक आहे पूर्वेतला तर दुसरा आहे आमच्या शहर भागातला। या 2 संघांना शुभेच्छा दिल्या जातील मान्यवरांच्या शुभ हस्ते। इथे टॉस केला जाईल पिरकोन करंजा आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते। कोण घेतो?
टेल इज अ कॉल. टेल. येस, आपला निर्णय या ठिकाणी लगेच कळवायचा. गोलंदाजी स्वीकारू. बरं, गोलंदाजी स्वीकारली आहे. नियमितपणे कॉमन निर्णय आपल्या संघाचा आहे टॉस पडल्यानंतर फिल्डिंग. मी तसं विचारणार, कारण विचारणार नाही, परंतु एकंदर प्रवास आपल्या संघाचा कसा राहिलाय, यावर्षी किती प्राइज आपल्या संघाने मिळवल्यात? नक्कीच चांगला प्रवास चाललाय. डेच्या 2 टुर्नामेंट, कालच एक लाखाचे टुर्नामेंट जिंकलेलो आहोत. पण नाईटला आमचा प्रवास तसा खडतर चाललाय, पण आम्ही आमचा चांगला प्रयत्न देऊ आणि चांगला खेळ खेळण्याचा प्रयत्न करू. बरं, शुभेच्छा आहेत. क्षेत्ररक्षण स्वीकारलंय, फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. आपण पाहिलं सुरुवातीच्या पहिल्या डावामध्ये फलंदाजांना यश मिळालं नाही. गोलंदाजी चांगली चालली आहे. कसा खेळ असेल, काय रणनीती असेल, किती धाबा डोक्यामध्ये आहेत? जास्तीत जास्त रन करायचे प्रयत्न करू. बरं, आजच्या या चालू सामन्यामध्ये तुमच्या संघातले सगळे खेळाडू आहेत का? आहेत, सर्व खेळाडू आहेत. बरं, तुम्हाला देखील या ठिकाणी शुभेच्छा देऊया. एका बाजूला आहेत पिरकोण, एका बाजूला करंजा. नवीन सामना प्रेक्षकांच्या भेटीस लवकरच येतोय, पाहत रहा. हा अगदी नियोजनबद्ध सरपंच चषक 2025 ही स्पर्धा पाहत राहा. चलूया प्रेझेंटेशन बॉक्स एरियातून परत एकदा कॉम्बॉक्सच्या दिशेनं, जिथे आपल्याला आवाज पाहायला मिळेल शंतनू चव्हाण आणि भोपी सरांचा. मान्यवरांचे खूप खूप आभार, धन्यवाद. आपण अतिथी कक्षामध्ये आसन ग्रहण करा. हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो 6 हॅलो 6 हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो चलो, याच दरम्यान आपण पाहतोय माजी सरपंच जितेंद्र घरत व सरपंच अजय दादा म्हात्रे यांच्या या 4 दिवसाच्या रजनी क्रिकेटच्या स्पर्धेसाठी, अर्थातच बैलगाड्या शर्यतील सर्जा आणि सर्जा पॉवर ग्रुप, संग्राम ग्रुप यांच्याकडून टुर्नामेंटसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. तर आपण परेश दादांचा आणि त्यांच्या ग्रुपचा या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतोय. हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. या दरम्यान आपण पाहतोय साई दर्शन मुलेकण संघाचे खंदे समर्थक तथा सहकारी आदरणीय श्री मंदारदादा म्हात्रे आणि अंकुश दादा म्हात्रे यांचे या ठिकाणी शुभ आगमन आहे. त्यांचा आपण मनापासून आभार व्यक्त करूया. उपस्थित मान्यवरांचे या ठिकाणी मनापासून आभार. प्रीतीताई, आपण आपल्या जीवनातला बहुमूल्य वेळ या ठिकाणी खर्ची घातला, त्याबद्दल निश्चितपणे तुमचा आपण मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. चलूया, इथे दुसऱ्या डावाला आपण सुरुवात करू. दुसऱ्या डावाला सुरुवात करण्यापूर्वी मान्यवरांना आपण विनंती करू की आपण समोर अतिथी कक्षामध्ये आसन ग्रहण. हॅलो हॅलो चेक. थँक्यू सो मच. अतिशय पाटील सरांचा आवाज तुम्ही ऐकत होतात. खऱ्या अर्थाने खूप चांगलं सूत्रसंचालन त्यांच्या माध्यमातून आम्हाला ऐकायला मिळालं. नवीन नवीन शब्द त्यांच्याकडनं आम्हाला ऐकायला मिळाले. खऱ्या अर्थाने खूप चांगलं सूत्रसंचालन आणि येणाऱ्या काही वेळामध्ये त्यांचा आवाजही आपण मायक्रोफोनवर ऐकणार आहोत. जितेंद्र घरत माजी सरपंच चांदणे चषक आणि त्याचबरोबर जितेंद्र म्हात्रे सरपंच चांदणे यांच्या माध्यमातून ही स्पर्धा पुन्हा एकदा आपल्या भेटीस येते. त्याचबरोबर साई दर्शन मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय आदरणीय अंकुशजी म्हात्रे साहेबांना विनंती करतो पण या व्यासपीठावरती आपलं सरचे स्वागत आहे. त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. आणि त्याचबरोबर सन्माननीय मंदारजी म्हात्रे साहेब हेही त्या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही आम्ही सरचे स्वागत करतोय. माजी सरपंच जितेंद्र घरत व सरपंच अजयजी म्हात्रे चषक या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा आपलं आम्ही सरचे स्वागत करतोय. चालू असलेली मॅच आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला डाऊरनगर, दुसऱ्या बाजूला भवरा संघ आपल्याला पाहायला मिळेल.
चला अगदी सोपं टार्गेट आहे. 40 धावसंख्येचं आव्हान या ठिकाणी सेट केलं. पहिल्याच मॅच मध्ये डाऊरनगर टीम त्यांच्या विरोधामध्ये भवरा टीम आपल्याला पाहायला मिळते. ही संपूर्ण स्पर्धा जर पाहिली तर 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून कव्हर केली जाते. खूप चांगलं क्लॅरिटी पाहायला मिळते 24 लाईव्ह इव्हेंटची. त्याचबरोबर टेलिकास्ट ही खूप छान पाहायला मिळते आणि त्यांचे कॅमेरामॅन त्यांचंही वर्क भरपूर चांगले पाहायला मिळतात. 24 लाईव्ह इव्हेंट म्हटल्यानंतर तर संदेश दादा खऱ्या अर्थाने हे सर्व आहेत या टीमचे. 40 रनचा टार्गेट सेट केलं. बरं, उपस्थित प्रेक्षकांना या ठिकाणी आपण विनंती करतोय की मुख्य प्रवेशद्वारासमोर कोणीही गाड्या पार्क करू नका. मुख्य प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला एक रस्ता तयार केलेला आहे, त्या ठिकाणी तुम्हाला गाड्या पार्क करण्यासाठी व्यवस्था आहे, तेव्हा त्या ठिकाणी आपण गाड्या अवश्य पार्क करा, सहकार्य करा. धन्यवाद. ओके, थँक्यू सो मच. जाऊया 5 ओव्हरची मॅच आहे. डाऊरनगर टीमने मात्र 40 धावसंख्येचं आव्हान ठेवलं. 20 मिनिटाच्या आतमध्ये 40 षटकं 4 षटकं संपली पाहिजेत. मांगीरदेव भवरा या ठिकाणी बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. स्ट्राईक वरती साईराजन, नॉन स्ट्राईक वरती स्वप्नील पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्क वरती हरी आपल्याला पाहायला मिळतील. चला लेट्स प्ले. राईट अप ओव्हर द विकेटने गोलंदाज निघतोय हरी. पहिला बॉल भन्नाट वेगेने यावेळेस मात्र समोरच्या दिशेला खेळत लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक येतोय. तोपर्यंत फक्त एक सिंगल रन आपल्याला जरूर पाहायला मिळेल. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ आपल्याला पाहायला मिळतात. 30 सर्कलच्या बाहेर तिथे पॉवर प्लेची 2 षटकं आपल्याला पाहायला मिळतील. साईराज आणि स्वप्नील आपल्याला पाहायला मिळतोय. इथून डाऊरनगर संघासाठी मैदानामध्ये संघर्ष करावा लागणार आहे, कारण की टार्गेट अगदी छोटा आणि टार्गेट छोटं असल्या कारणामुळे तुम्हाला पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये धावा तर एकतर कमी खर्च करायचा आणि त्यामध्ये तुम्हाला विकेट्स भरपूर महत्त्वाचे असतील, जेणेकरून तुमच्याकडे जी मॅच आहे ती चांगल्या पोझिशनमध्ये तुम्ही याल. परंतु मैदानाच्या आतमध्ये संघर्ष भवरा टीमला नाही तर डाऊरनगर टीमला करायचा. हरी पुन्हा एकदा तयार. डबलचा बॉल भन्नाट वेगाने चांगला फटका लगावलाय. कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर भवरा टीम साठी आलाय हा पहिला षटकार टीम स्वप्नील देवरेच्या बॅटमधनं. अमितदादा भगत यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचं देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून आणि मनाच्या अंतःकरणापासून स्वागत करतोय. चला इथे झेल ड्रॉप झाला, जीवनदान मिळाला. मागच्याच बॉलवरती षटकार ठोकला होता स्वप्नील आणि त्याच्यानंतर जर पाहिलं तर चौथ्या बॉलवरती एक सिंगल आपल्याला पाहायला मिळते. या सिंगलच्या साहाय्याने टीमची धावसंख्या मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल ती जाऊन पोहोचती 8 या आकड्यावरती. 8 धावा धावफलकावरती लागल्यात. अजून या ओव्हर मधल्या 2 बॉलचा खेळ शिल्लक. हरी यावेळचा बॉल मात्र शटअपासून दूर ऑफ स्टंपच्या बाहेर चांगला चेंडू पाहायला मिळतो. गुडलेस स्पॉटवर पिच झाल्यानंतर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये हा निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. 8 धावा धावफलकावरती इथे विकेट्स भरपूर महत्वाचे आहेत. साईराज यांच्या बॅटमधनं 1 रन पाहायला मिळाले. स्वप्नीलच्या बॅटमधनं आपण एक षटकार पाहिला कॉर्नर रिजनला. शेवटचा 1 बॉल आणखीन एक शिल्लक आहे पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हर मधला. या स्पर्धेचा पहिला सामना आपण पाहतोय. काही वेळचा बॉल मात्र पुन्हा एकदा शरीराच्या बाहेर आणि वाईट यॉर्कर म्हणजेच ऑफस्टमच्या बाहेर ती लाईन लेन ठेवण्याचा प्रयत्न करत असताना हरी आणि नंतर जे शेवटचे 2 बॉल आहेत ते चांगले रिलीज केलेत. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या 8 धावा धावफलकावरती बिनगडी बाद टीम मांगीरदेव भवरा. डाऊरनगर आहे, दुसऱ्या बाजूला मांगीरदेव भवरा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. यानंतर सी ग्रुप मधले मॅचेस आपल्याला पाहायला मिळतील. पिरकोन असेल, पिरकोनच्या विरोधामध्ये SPCC करंजा या 2 टीम्स मध्ये नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यानंतर जयदुर्गा नागाव त्यांच्या विरोधामध्ये जस्कर आपल्याला संघ पाहायला मिळेल आणि एका बाजूला आमच्या नवी मुंबईतील प्रियदर्शनी बेलापूर
त्यांच्या विरोधामध्ये विहान 11 धुतुम संघ पाहायला मिळेल आणि शेवटचा सामना असेल फ्रेश राऊंड या आजच्या रजनी मधला भेंडकल ब त्यांच्या विरोधामध्ये गोवटणे. पहिला चेंडू हवेमध्ये, चेंडूच्या खाली विकेट किपर येतोय, पहिला धक्का लागलाय टीम भौरा टीमला आणि या ब्रेकची खऱ्या अर्थाने गरज होती. मांगीरदेवला मोठा धक्का लागलाय. फलंदाज क्रमांक पहिला स्वप्नील बाद. पाहतोय प्रेक्षकांच्या कक्षेमध्ये ग्रामीण स्तरावरचा प्रवास ज्याचा ओपन क्रिकेटमध्ये पाहिला. दुबई कतार सारखी मैदानं ज्यानं गाजविली. रायगड टेनिस बॉल क्रिकेट मधला एक दिग्गज खेळाडू संदीप पाटील उर्फ पप्पू प्रेक्षकांच्या कक्षेमध्ये आहे. त्यांना मी विनंती करू की आपण अतिथी कक्षामध्ये यावं. सन्माननीय संयोजकांच्या वतीनं आणि तथा टेनिस बॉल क्रिकेटचा एक हिरा जीवित म्हात्रे यांच्या वतीनं तुम्हाला या ठिकाणी आम्ही आमंत्रित करत आहोत. आपण अतिथी कक्षामध्ये या आणि विराजमान व्हा. खऱ्या अर्थाने पाहुण्यांची मांडी आली आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेच्या निमित्ताने अनेक पाहुणे या ठिकाणी उपस्थित झाले. महिला भगिनींचं देखील आपण आगमन पाहिलं आणि खऱ्या अर्थाने खूप चांगलं खेळपट्टीचं पूजन झालं. गणरायाला पूजलं देखील गेलं आणि त्याच्यानंतर मात्र या स्पर्धेला सुरुवात केली. या आकर्षित करणाऱ्या ट्रॉफाईज आपल्याला पाहायला मिळतात. या स्पर्धेमध्ये तब्बल 40 संघ आपल्याला पाहायला मिळतील, ज्यामधील उल्वे नोड परिसरामधील, उरम परिसरामधील, पनवेल परिसरामधील, नवी मुंबई पंचक्रोशी मधील संघ या स्पर्धेमध्ये आपल्याला खेळताना दिसतील. खूप चांगली स्पर्धा. नंबर क्रमांक 3 वरती आपल्याला खेळाडू पाहायला मिळतील. मिस्टर आदेश आलेत नंबर क्रमांक 3 वरती. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. सचिन ज्याने पहिल्याच बॉल वरती विकेट घेतली. दुसरा बॉल समोरच्या दिशेला लॉंग ऑन आहे, त्या ठिकाणी एलिव्हेशन मिळालंय का? यस मिळालाय. चेंडू सीमा रेषा लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला पहिल्याच बॉल वरती आदेशच्या बॅटमधनं षटकार. 6 धावा. करंजगावचे मुलेखन गावातील सर्व ग्रामपंचायत पदाधिकारी असतील, ग्राम सुधारणा मंडळाचे पदाधिकारी असतील, विविध राजकीय पक्ष, संघटना, सामाजिक कार्यकर्ते तथा ग्रामस्थांना मी विनंती करू की आपली स्पर्धा आहे, आपल्या सर्वांची मानाची सन्मानाची स्पर्धा. आपल्यासाठी हे व्यासपीठ मोकळं आहे. आपण सर्वांनी अतिथी कक्षामध्ये यावं आणि विराजमान व्हावं. मुलेखन गावातील ज्येष्ठ नागरिक जे आहेत त्यांना देखील आम्ही विनंती करू की आपण अतिथी कक्षामध्ये यावं. यावेळचा बॉल परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. आदेशचा बॅटमधून आणखीन एक दर्जेदार फटका पाहायला मिळतोय. टीम धावसंख्या 20 आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. फक्त 20 धावसंख्येची गरज आहे. या अशा प्रकारची गोलंदाजी आहे ना दुसरा फटका आपल्याला पाहायला मिळाला. आपल्याला पाहायला मिळतील एकमेकांच्या समवेत खेळताना. राईट अमोद विकेटने पुन्हा एकदा गोलंदाज. या बॉलचा बॉल फुल टॉस होता, व्यवस्थितरित्याने कनेक्शन झालेला नाहीये. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक फंबल होतं, मिसफील्ड झालेली आहे. बॅकअप तिथं नसणार आहे कारण की पॉवर प्लेचं षटक चालू आहे. 2 षटकारानंतर आलेला हा मिसफील्डचा चौकार आणि पूर्णपणे मांगीरदेव भौरा संघ या मॅच वरती मात्र आपला वर्चस्व गाजवत असताना डाऊनगर टीम मात्र संपूर्ण संघ जर पाहिला तर पॅनिक पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. कारण की या मॅच मध्ये मांगीरदेव भौरा टीमच्या या खेळाडूने अर्थातच आदेशने पूर्णपणे मॅच जी त्यांच्या बाजूला झुकून दिलेली आहे. वॉट बॅटिंग परफॉर्मन्स, काय बॅटिंग करतो आपल्या टीमसाठी. अजिबात प्रेशर नाही आहे त्याच्यावरती, दिसतंय ते सरळ सरळ. डबलचा बॉल मात्र कसवा चेंडू टाकला गेलाय. चेंडूच्या मागे क्षेत्ररक्षक धावतात, डीप मधून क्षेत्ररक्षक येईल तिथेही मात्र मिसफिल्डिंग पाहायला मिळते. पण तो 2 धावा तिथे थांबू शकत नाहीये. 2 धावा या ठिकाणी पळून काढल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही खेळाडूंमध्ये. टीमची धावसंख्या मात्र या 2 धावसंख्येने पुढे जात असताना 26 या आकड्यावरती 26 धावा धावफलकावरती लागल्यात. मांगीरदेव भौरा संघ मात्र या मॅच मध्ये काय बॅटिंग करतोय. बॉलिंग करत असतानाही मात्र अप्रतिम दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळाली. लाजवाब खेळ मैदानाच्या आतमध्ये भौरा टीमचा.
यावेळचा बॉल अगदी सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पुन्हा एकदा फंबल झाल्यात, मिस फिल्डिंग झाली आहे, परंतु नुकसान झाले नाहीये. फक्त एक सिंगल रन आपल्याला पाहायला मिळते आणि या सिंगलच्या साह्याने मात्र दुसरं षटक संपले. 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या 27 धावा धावफलकावरती. आदेश पहा किती चांगली बॅटिंग करतो मैदानाच्या आतमध्ये. त्याने आल्याला 2 षटकार लगवले, चौकार लगवला, त्याच्यानंतर मात्र मोठ्या फटक्यांकडे तो गेला नाहीये. त्याच्यानंतर जर पहिला हाही बॉल जर पाहिला तर हाही बॉल तो स्टँड मध्ये पाठवला असता. टीमची धावसंख्या 27 झालेली आहे. याही बॉलवरती संधी होती, तो स्टँड मध्ये पाठवू शकला असता, परंतु त्यांनी आपल्या टीमची जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतली. स्ट्राईक रोटेट केली, पुन्हा एकदा स्ट्राईक आपल्याकडे ठेवलेली आहे. 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या 27 धावा धावफलकावरती लागल्यात. आता समीकरण जर पाहिलं तर अगदी सोपं झाला मांगीरदेव भवरा या टीमसाठी. 18 चेंडू आहेत आणि 18 बॉल मध्ये त्यांना धावसंख्या पूर्ण करायच्या आहेत. 14, 18 मध्ये 14, अगदी सोपं समीकरण आहे. चला, रवी यांचा पहिलाच बॉल मिस टाइम झालाय. समोरच्या दिशेला लॉंग ऑन तैनात आहे, अगदी सोपा असेल आणि आदेश यांचा खेळ मात्र संपुष्टात आला. पहिलाच बॉल फेस करत होते रवी यांचा, एलिव्हेशन मिळाला नाही, मिस टाइम झाला आणि समोरच्या दिशेला झेल देऊन बसलाय. दुसरा धक्का लागतोय टीम मांगीरदेव भवरा या टीमला आणि त्यानंतर दुसरी मॅच असणार आहे बिरकोन त्यांच्या विरोधामध्ये SPCC करंजा. ज्याही टीमने नाणेफेकीचा कॉल जिंकलाय, कॅप्टन त्वरितच मैदानाच्या आतमध्ये जायचं. जो काही निर्णय असेल आपला लगेच कळवायचा आहे आणि आपण मैदानाच्या आतमध्ये लगेचच जायचं आहे, कारण की आपल्याला भरपूर साऱ्या मॅचेस आजच्या दिवसामध्ये कव्हर करायच्या आहेत. त्यामध्ये आम्ही पुन्हा एकदा लॉट्स मध्ये तुम्हाला सांगतो आजच्या दिवसामध्ये कोणते कोणते संघ खेळतील. पुढचा सामना तर पिरकोन आणि SPCC करंजा पाहायला मिळेल. त्यानंतर या स्पर्धेमधील तिसरा सामना फ्रेश राऊंड असेल जयदुर्गा नागाव त्यांच्या विरोधामध्ये जस्कार संघ पाहायला मिळेल. त्यानंतर प्रियदर्शिनी बेलापूर त्यांच्या विरोधामध्ये विहान 11 दुतुम आणि शेवटचा सामना आजच्या रजनीमधील फ्रेश सामना असणार आहे भेळकळ ब त्यांच्या विरोधामध्ये गोवटणे. असे सामने आपल्याला पाहायला मिळतील. मोठमोठे टीम्स आजच्या दिवसामध्ये. सी ग्रुपचा आजचा दिवस आपल्याला पाहायला मिळतो खऱ्या अर्थाने. नंबर क्रमांक 4 वरती नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. अतिश पाटील. तर सूचना आहे दोन्ही टीमसाठी, या सामन्यामधून जो संघ जिंकेल त्याला उद्याच्या दिवसामध्ये सेकंड राऊंड खेळायचा आहे. स्पेशली मांगीरदेव भवरा या मॅच मधून जो संघ जिंकेल तो उद्याच्या दिवसामध्ये दुसरा सामना खेळेल. यावेळचा बॉल खोला टाकला गेला, अप्रतिम डिलिव्हरी. इथून कमबॅक करेल का डावरनगर टीम? चला, तर प्रियदर्शिनी बेलापूर आणि विहान 11 दुतुम यांचा आजच्या दिवसातील जर पाहिलं तर चौथा राऊंड होता, तर ते 5वा राऊंड खेळतील आणि भेंडकळ ब आणि गोवटणे आपला चौथा राऊंड असेल. जर युट्यूबच्या माध्यमातून आमचा आवाज तुमच्यापर्यंत जर पोहोचत असेल तर ही माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. पेंडकळ ब आणि गोवटणे तुम्हाला चौथा राऊंड खेळायचा आजच्या दिवसामध्ये आणि प्रियदर्शनी बेलापूर आणि विहान 11 दुतुम यांचा शेवटचा राऊंड असणार आहे, कारण की प्रियदर्शनी बेलापूर संघ भरपूर लांबवरचा प्रवास करून येणारा, तर त्यांना थोडासा वेळ दिला जाईल आयोजकांच्या माध्यमातून. या मॅच मध्ये काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये, हा फलंदाज मात्र थोडासा चाचपडतोय. जिथे मात्र 4 बॉल डॉट आलेले आहेत. मॅच मध्ये पुन्हा एकदा पुनरागमन करत असताना डावरनगर टीम आपल्याला पाहायला मिळते. समीकरण जर पाहिलं तर कठीण होत चाललेलं आहे. नॉन स्ट्राईकला जो फलंदाज आहे त्याला स्ट्राईक देण्याचा प्रयत्न करतात, परंतु डगआउट मधूनही आवाज येतोय. आता बॅट मध्ये रन्स यायलाच हव्यात. लगातारचे 4 बॉल डॉट. आणखीन एक निर्धाव चेंडू. डावरनगर टीमने मात्र कमबॅक केलं या मॅच मध्ये. काय गोलंदाजी केली आहे रवीने. पहिल्या बॉल वरती मात्र विकेट मिळवली आहे आणि या स्पर्धेतील पहिली विकेट मेडन ओव्हर पाहायला मिळेल का? पहिल्या बॉल वरती विकेट आणि त्याच्यानंतर मात्र 4 बॉल डॉट. शेवटचा 1 बॉल शिल्लक. चला, यावेळचा बॉल मात्र बॅटला लागला. एक सिंगल घेतली. डबलचा प्रयत्न नक्की करतील, परंतु जे स्ट्राईक वरती फलंदाज आहेत त्यांनी सांगितलंय फक्त एक सिंगल. म्हणजे पुन्हा एकदा अतिश पाटील यांच्यावरती भरोसा दाखवलाय फलंदाज साई राज यांनी की अतिश पाटील यांच्याकडे खूप चांगलं टॅलेंट आहे. येस, येस, चलूया आपण मंचकावर मान्यवरांचा सन्मानाचा सोहळा करू. इथे आपण पाहतोय सामाजिक क्षेत्रातले सामाजिक कार्यकर्ते जयवीन कोळी साहेबांचे शुभ आगमन आहे. मी जयेश ठाकूर साहेबांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान त्यांना समर्पित करावा.
आजच्या या स्पर्धेच्या माध्यमातून येणाऱ्या प्रत्येक मान्यवराला दिला जाणारा हा आदरातिथ्य सन्मान, हा सन्मान त्यांना समर्पित केला जातो आहे. तदनंतर आपण पाहतोय गेली कैक वर्ष राजकीय आणि सामाजिक पटलावर ज्यांचं कार अफाट राहिलेलं आहे, चांजे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी ज्यांना काम पाहिलेलं आहे असे माजी सरपंच अमितदादा भगत साहेबांचं या ठिकाणी शुभागमन आहे. त्यांचं त्या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान केला जाईल. मी विनंती करेन सन्मान करण्यासाठी सन्माननीय कबाडे यांना विनंती करू की आपण आपल्या शुभ हस्ते अमितदादा भगत यांचं यथोचित मान सन्मान या ठिकाणी करावं. हा सन्मान आपल्या कार्याचा, हा सन्मान आपण सरपंच पदामध्ये केलेल्या विकास कामांचा, आजच्या उपस्थितीचा, आलेल्या मान्यवरांचा आदरातिथ्य सन्मान, प्रेमाची आपुलकीची शाल पांघरली जात आहे. सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ, तर या स्पर्धेची एक गोड आठवण भेट त्यांना समर्पित केली जात आहे. चला ऐकूया सामन्याचं लाईव्ह कव्हरेज. आपण आवाज ऐकतो भोपी सरांचा. थँक्यू सो मच अतिश सर. पुन्हा एकदा जाऊया मॅच कडे. या वेळचा बॉल मात्र समोरच्या दिशेला अडवण्याचा प्रयत्न आपण पाहतोय, स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये अडवण्याचा प्रयत्न करतो. हे सिंगल रन, पहिल्याच बॉलवरती सिंगल आलेली आहे. आता मात्र मोकळा श्वास घेतील अतिश पाटील, कारण की त्यांच्यावरती भरपूर प्रेशर आहे. समीकरण काय आलंय, येणारे चेंडूत 11 आणि 11 बॉल मध्ये धावसंख्या पूर्ण करायचे आहेत 12. 11 बॉल 12 ची मॅच आहे. वॉट अ मॅच. डाऊरनगर टीमने कमबॅक केलं, पुनरागमन केलं या मॅच मध्ये. राईट अमो द विकेट गोलंदाज. यावेळचा बॉल चेंडू हव्यामध्ये मिस टाइम झाला. नुमास लांड मध्ये बॉल पडेल तोपर्यंत एक सिंगल पूर्ण केली आहे आणि बघता बघता मात्र दुहेरी मध्ये त्याला कन्वर्ट केलेले आहे. 2 धावा मिळतील. या 2 धाब्याने मात्र समीकरण, आता बॉल रन पाहायला मिळेल आपल्याला. 10 चेंडू शिल्लक आहेत आणि 10 रन्सची गरज आहे या मॅच मध्ये. माजी सरपंच जितेंद्र घरत व सरपंच अजयजी म्हात्रे चषक बुळेखंड आपण पाहतोय पुन्हा एकदा एक नव्या रूपाने. गतवर्षी देखील ही स्पर्धा भरपूर चांगली आपल्याला पाहायला मिळाली आणि याही वर्षी मात्र दमदार आयोजन पाहायला मिळत आहे. यावेळचा बॉल भन्नाट वेगाने आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक येत आहे तोपर्यंत फक्त एक सिंगल. आता 9 चेंडू आणि 9 चेंडू मध्ये 9 धावसंख्येची गरज आहे. मांगेरदेव भवरा संघ वाटला नव्हता इथपर्यंत ही मॅच येईल. कदाचित असं वाटलं होतं की तिसऱ्याच ओव्हर मध्ये मॅच संपेल, परंतु त्या ठिकाणी रवी आले आणि खऱ्या अर्थाने रवी साहेबांची अप्रतिम दर्जाची गोलंदाजी. यावेळचा बॉल मात्र खूप चांगला चेंडू पाहायला मिळतोय. पुढे सरसवट खेळण्याचा प्रयत्न, आणखीन एक चेंडू मिस झालेत. अतिश पाटील यांच्यावरती मात्र प्रेशर पाहायला मिळतोय. अतिश पाटीलचा खेळ आम्ही पाहतोय. अतिश पाटील ऑफ साइडला जास्त करून खेळण्याचा प्रयत्न करते, जिथे मात्र लॉंग ऑफ डीप एक्स्ट्रा कव्हर डीप कव्हरच्या रिझनला खेळण्याचा प्रयत्न करतात. बॉल पर्यंत पोहोचत नाहीये. रवीचे जर बॉल पाहिले तर ऑफ स्टंपच्या बाहेर शरीरापासून दूर होते. त्या बॉल पर्यंत जर ते पोहोचले असते तर कदाचित पहा कव्हर पॉइंट ही ओपन आहे पूर्णपणे. डीप कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक नाहीये, तिथे मात्र तुम्हाला चौकार मिळेल. परंतु चेंडू पर्यंत पोहोचणं भरपूर महत्वाचं आहे. चेंडू जर लांबने तुम्ही खेळाल तर मिसच व्हाल. यावेळचा फटका मात्र फिरून मारलेला ऑन साइडला डीप स्क्वेअरलेगचा क्षेत्ररक्षक येतोय तोपर्यंत एक सिंगल रन आपल्याला पाहायला मिळते. या सिंगलच्या साह्याने मात्र मॅच मात्र इंटरेस्टिंग झालेली आहे. मॅचने मात्र रंग बदललाय. का प्रत्येक समालोचक सांगत असतो की सरड्यासारखा रंग बदलणारा खेळ म्हणजे कोणता, तर क्रिकेट. याचं जिवंत उदाहरण प्रेक्षकांच्या समोर. समीकरण आता आणखीन एक चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. लाजवाब गोलंदाजी. डाऊरनगर टीम मॅच मध्ये कमबॅक करत असताना ओके, या टीमचा कॉन्फिडन्स लेवल वेगळाच लेवल हाय असणार आहे. कारण की आमच्यापर्यंत एक माहिती येते कालच्या दिवसामध्ये कोटनाकाच्या मैदानावरती न्हावा टीमच्या विरोधामध्ये शेवटच्या ओव्हरमध्ये 20 रनची गरज होती डाऊरनगर टीमला आणि डाऊरनगर टीमने ते 20 धावा कुठले आणि ती चॅम्पियनशिप पटकावलेली आहे. म्हणजे लक त्यांच्या बाजूने चालू आहे सध्या. डाऊरनगर संघ हा हार मानणारा संघ नाहीये. मैदानाच्या आतमध्ये आम्ही म्हटलं ना तर संघर्ष करायचा आहे, संघर्ष करायचा आणि संघर्ष केल्याशिवाय विजय तुम्हाला मिळणार नाहीये. दोन्ही टीम्स मात्र मैदानाच्या आतमध्ये आता संघर्ष करतील. समीकरण काय, येणारे चेंडू आहेत त्यांच्याकडे 6 बॉल मध्ये 8 रनची गरज आहे, जिथे मॅच मात्र 18 बॉल 14 ची होती. वॉट अ मॅच, वॉट अ मॅच. या स्पर्धेची मात्र सुरुवातीचीच मॅच पहा, काय अप्रतिम दर्जाची पाहायला मिळते, जिथे प्रेक्षकांचीही गर्दी पाहायला मिळेल. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्या सभेत जोडलेत त्यांचंही आम्ही सरचे स्वागत करतोय.
चला तर हे गोलंदाज आहेत, शेवटच्या ओव्हरमध्ये गोलंदाज येत आहेत. निखिल मडवी आपल्याला पाहायला मिळतात. ओके, तर मुलेकांचे जावई आहेत आणि आता मात्र मुलेकांचे जावई मुलेकांच्या मैदानावरती आपल्या गावाला विजय करून देतील का? जर हा सामना जिंकवला तर 2000 रुपयाचा कॅश प्राइज मिळत जाईल सन्माननीय जयेशजी ठाकूर यांच्याकडनं. चला जावई, 6 मध्ये 8 रोखायचे आहेत. समोर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील ज्याने मात्र आतापर्यंत संघर्ष केलाय. अतिश पाटील, पहिला बॉल कट केलाय, बॉल निघून गेला पॉइंटच्या वरनं. आज तर फटका म्हणत होतो, बॉल पर्यंत जायचंय, कव्हर पॉइंट अगदी खाली आहे आणि अगदी सहजरित्याने खेळून काढला. चौकार, 4 रन. तुझी आम्हावर पाच बॉल आणि 4 रनची गरज या मॅच मध्ये. मांगीरदेव भवरा सहज घेऊ नका, या संघाने तुम्हाला मात्र घाम फोडलाय. चला पुन्हा एकदा हा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित फलंदाज बाद झाले असते. डायरेक्ट हिट झालाय, ओहो डायरेक्ट हिट झालाय. चला पंच, तिसरे पंच आपल्याला पाहायला मिळतील आता, इंटरेस्ट दाखवतील. राजेंद्रजी गरज सर या आपण, आता आपलं कार्य आहे. कारण की मॅच मात्र खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळते. ते मात्र ट्विस्ट पाहायला मिळतोय या मॅच मध्ये. जर विकेट कदाचित मिळाली तर नवीन फलंदाज असेल त्याच्यावरती प्रेशर जो असेल तो वेगळा असेल. कारण की 5 बॉल मध्ये 4 रन, 18 बॉल मध्ये 14 ची गरज होती या मॅच मध्ये मांगीरदेव भवरा टीमला. तिथून डाऊरनगर टीमने मॅच पहा कितपर्यंत आणलेली आहे. 5 मध्ये 4 ची गरज आहे. आता या बॉलवरती डिसिजन काय येतोय, चला पंचांनाच पाहू द्या प्लीज, विनंती करतोय. 12th मॅननी तर बघायचाच नाहीये, तो नियमच आहे. चला फलंदाज पंचांचा इशारा आमच्यापर्यंत जरूर येईल. ट्विस्ट आहे या मॅच मध्ये, महत्वाचा बॉल असणारा आणि आम्हाला आमचे पंच कळवतील हा महत्वाचा निर्णय जिथे बॉल टू रनची मॅच येईल. अन्यथा 4 बॉल 3 ची मॅच जाईल. जर ही रन कंप्लीट झाली तर, तो विकेट आली तर मित्रांनो मजा आली या मॅच मध्ये. नवीन फलंदाज मैदानाच्या आत येईल आणि 4 बॉल मध्ये 4 फलंदाज बाद झाला. मॅच मध्ये पुन्हा आगमन करत असताना डाऊरनगर टीम, आणि इथे मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये परतावा लागतंय. फलंदाज आपण पाहतोय, ज्या फलंदाजाने मात्र संघर्ष केला आणि साईराज जो सलामीला आलेला होता त्या फलंदाजाला मात्र तंबूचा रस्ता दाखवलाय. खूप चांगलं यष्टिरक्षण पाहायला मिळालं, जिथे मात्र डायरेक्ट हिट आपल्याला पाहायला मिळाली आणि फलंदाज साईराज यांचा खेळ संपुष्टात आलाय. बॉल 4 बाकी आहेत, रन करायचे 4 मांगीरदेव भवरा या टीमला. गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतील निखिल, ज्याने मात्र पुनरागमन केलंय. पहिल्या बॉल वरती जरूर चौकार पाहायला मिळाला, पण त्याच्यानंतर बॉल मिस केला आणि तिथून मात्र बाईकच्या माध्यमातून 1 रन घेण्याचा प्रयत्न, म्हणजे विकेट किपर कडनं बॉल सुटला होता. तिथे पाहिलं त्यांनी साईराज यांनी आणि त्यांना वाटलं की रन कंप्लीट होईल. नवीन आलेले फलंदाज कुंदन जाधव, यावेळचा बॉल मिस झालाय. 3 बॉल 4 रनची मॅच आहे. मांगीरदेव भवरा संघ मात्र आता भवऱ्यासारखा फिरत चाललाय, कारण की मॅच कुठे होती आणि भवरा टीमने कुठे आणून ठेवलेली आहे. डाऊरनगर टीमने काय कमबॅक केलं या मॅच मध्ये, जिथे कालच्या दिवसामध्ये नावासारख्या बलाढ्य टीमला त्यांनी पराभूत केला मेगा फायनल मध्ये. सध्या लक त्यांच्या बाजूने चालू आहे. मांगीरदेव भवरा हार मानू नका. जरी त्यांनी कमबॅक केलं तरी तुम्ही पलटवार करू शकता. 3 मध्ये 4 एवढी इझी मॅच आहे, एवढी कठीण मॅच नाहीये ही तुमच्यासाठी. त्यावेळचा बॉल मात्र टॅप केलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक येतो, एक सिंगल वेगाने पूर्ण केलेली आहे. दुसरीचा प्रयत्न चला सुटलाय फलंदाज दुसऱ्या बाजूने आणि फलंदाज मात्र बाद होईल. सॅक्रिफाईस करावीच लागणार आहे, कारण की अतिश पाटीलने जर पाहिलं तर या मॅच मध्ये भरपूर संघर्ष केला, परंतु तो पहिल्या बॉलवरती चौकार जो होता अतिश पाटीलचा तो भरपूर महत्वाचा होता. समीकरण आता येऊन ठेवले. येणारे चेंडू आहेत 2 आणि 2 बॉल मध्ये 3 रनची गरज आहे.
ग्रुप मधून तिसरा राऊंड खेळायचा आहे आणि प्रियदर्शिनी बेलापूर आणि बिहान 11 दुतुम तुम्हाला सी ग्रुप मधून चौथा राऊंड खेळायचा आहे. याची नोंद दोन्ही टीमच्या कॅप्टननी घ्यायची, चारही टीमच्या कॅप्टननी घ्यायची. चला 2 बॉल आणि 3 रनची गरज आहे. निखिल सुवर्ण संधी आहे, मॅच जिंकवली तर 2000 रुपयाचा कॅश प्राइज पाहायला मिळेल आपल्याला. जयेश ठाकूर यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. परंतु समोर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. कुंदन जाधव 2 बॉल 3 रनची गरज आहे या मॅच मध्ये आणि या स्पर्धेचा चला यावेळचा बॉल समोरच्या दिशेला खेळलाय. काय क्षेत्ररक्षण सजवलंय या डाऊरनगर टीम या मॅच मध्ये पुनरागमन करत असताना. वॉट अ मॅच. ओके चला चला तर मॅच मध्ये ट्विस्ट आलाय आणि आता मात्र मॅच एका बॉल मध्ये 3 रनची गरज आहे. जे आमचे प्रेक्षक मायबाप आहेत त्यांना विनंती करतोय समोरच्या दिशेला जे लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ साइड स्क्रीनच्या दिशेला जे आमचे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती करतोय जो लाईटीचा खांबा आहे त्याच्यापासून थोडंसं लांब राहायचं आहे. प्लीज विनंती करतोय. आणि चला सर्व प्रेक्षकांनी अगदी बॅरिगेटच्या बाहेर राहायचं आहे याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. शेवटच्या बॉलवरती 1 धाव संख्या, 1 बॉलवरती 3 धावांची आवश्यकता असणाऱ्या सर्व प्रेक्षकांनी, चला डाऊननगर टीमचे प्रेक्षक असतील तर नंतर भावरा टीमचे प्रेक्षक असतील, आपण सर्वांनी बॅरिगेटच्या अगदी साईडला राहायचं आहे. पहिलीच मॅच जशी प्रेक्षकांना मॅच हवी आहे तशी मॅच अगदी पाहायला मिळाली आहे. सामना आवडला असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाही आहेत. 1 बॉल आणि विजयासाठी 3 धावांची आवश्यकता. चला जितेंद्र गरद माजी सरपंच चांदणे चषक आणि अजयजी म्हात्रे सरपंच सांजे आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेमध्ये. खऱ्या अर्थाने पहिलीच मॅच आपण पाहतोय. ज्या पहिल्या मॅच मध्ये रोमांचक मॅच आपल्याला पाहायला मिळाली. असं वाटलंही नव्हतं की मांगीरदेव भवरा संघ इथपर्यंत या मॅचला आणेल, कारण की 18 मध्ये 14 ची गरज होती. डाऊरनगर टीमने पूर्णपणे हातपायचे जमिनीवर टाकले होते. परंतु मी म्हटलं ना, ज्या प्रकारे माझ्यापर्यंत माहिती आली की नावा टीमला या टीमने पराभूत केलेला आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये त्याही 20 धावा पाहिजे होत्या, 20 धावा त्यांनी मारलेल्या आहेत. म्हणूनच असं वाटतंय की लक त्यांच्या बाजूने. एक तरी येल्लो जर्सी आहे. निहारला माहिती आहे येल्लो जर्सी म्हणजे काय. येल्लो जर्सीचं निहारला माहिती आहे महत्व किती आहे. चॅम्पियन का म्हणल हा येल्लो जर्सी त्यांना माहिती आहे. चला धोनीचं नाव मुखात नाही येणारच. परंतु मॅच कडे जाऊयात. डाऊरनगर त्यांच्या विरोधामध्ये मांगीरदेव भवरा. 1 बॉल 3 एकदा जोरदार टाळ्या प्रेक्षकांना या बॉल साठी झाल्या पाहिजे. या स्पर्धेची पहिलीच मॅच भन्नाट पाहायला मिळते. 1 बॉल 3 रनची गरज. मांगीरदेव भवरा की डाऊरनगर. डाऊरनगरने काय कमबॅक केलं यार. आणि या भवरा टीमचं भवितव्य आहे मनीष देवरे यांच्यावरती. 1 बॉल 3 कंपल्सरी चेस राईट आर्म ओव्हर द विकेट. श्रीजीतचा फटका. मांगीरदेव भवरा टीम इथून मात्र विजय झाल्या. चला पहिला सामना मांगीरदेव भवरा आणि स्विचिटचा फटका. या फलंदाजाचं खऱ्या अर्थाने निहार कौतुक करावा लागणार. अशा प्रेशर सिच्युएशन मध्ये तुम्ही स्विचिटचा फटका कसे काय खेळू शकतात. कुठून कॉन्फिडन्स होतं यार. काय फटका खेळला यार. जिथे त्यांचे फलंदाज संघर्षावरती संघर्ष करत होते, परंतु या खेळाडूने, ज्या खेळाडूचं नाव मनीष देवरे. चला हँडशेक करायचंय दोन्ही टीम्स. आणि बिरकोन टीम आपल्याला विनंती करतो की आपण आतमध्ये लगेचच उतरायचंय. चला प्लीज विनंती करतो दोन्ही टीम्स हँडशेक करायचं. डाऊरनगर टीम हार मानू नका. अजून भरपूर साऱ्या स्पर्धा आहेत. ही खऱ्या अर्थाने तुम्हाला एक शिकवण होती.